आणि सहज मोठं म्हणल्यावर फजिती होत असती. ह्या गप्पा छप्पा हाणणारी माणसं काही बी आणते. तू इतका रडा की आम्हाला वाटलं कोणाला अटॅकच आला काय लागणार. नाही म्हणला मंगलाष्टकच असं रडत रडत म्हणतो. असं असतं वैर म्हणलं सुंबळ्या. लग्न लागलं ना ती पोरगी लागलीच पळत आली. गोरे गुरुजी पळत म्हणजे परतनीला येत असती ना. मी आपलं रस्त्यालाच होतो. मी आणलं बाई 50-60 आवताला डमणी भाकरीला तमाम मोकळे. काय नाही माझ्या जीवनाचा सगळ्या लग्नाचा मंगळवार झाला. मी म्हणलं युडीएस काय 50-60 आवताला. 60 आवतं म्हणजे 30. 60 बैल म्हणजे 30 आणि 50 म्हणलं तरी 25 नाना. होय पिंपळगावच्या अन्न किती 25 आवतं. मग 25 आवतं ज्यायची तर चलते. तू आकाश काय मंगळवार झाला. जाऊ द्या म्हणले महाराज. आणि डमणी भर भाकरी गडी किती असते डमणी भाकरीला. आणि इतके बैल आवताला असून तमाम मोकळे. ते म्हणले महाराज तुम्ही घरी या मी चट सांगते. मी घरी गेलो आणि मी आणलं 50-60. ती म्हणली एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60 आहे. 50-60 मला वाटलं 50-60. आणि ती म्हणलं मग डमणी भाकरीला. मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणी तू. महेश अजून तो कशातच काय नाही तर लग्नाच्या गप्पा ऐकल्या इतका हसायला. आणि म्हणलं तमाम मोकळे म्हणलं किती. ते म्हणलं आमच्या सासूला लग्नात गाय दिली. ती गाईला झाला निकाळ्या आणि ती मेली. आणि तेव्हापासून तिचं गोर पवळीवर उड्या हानीचं ते हे लंगडं. आणि ते नुसतं गाव खराला मोकळं फिरतोय. त्याचं नाव ठेवलंय तमाम. ह्या अशा गप्पा ऐकल्या अशी फजिती झाली. हो आणि आम्हाला वाटलं इतके आवतं म्हणल्यावर तिच्याकडे बंगला गिंगला असल. आम्ही पोरगी नेऊन घालायला गेलो तर डबकं घेऊन येड्या बाबरी काय फजिती असं. त्याच्यामुळं कोणाचं ऐकून कोणाला मोठं म्हणायचंच नाही. हा कामाचं नाही. तो राजा आहे चारुकीर्ती नावाचा पैलवान प्रधान वारकरी त्याच्या शब्दावर विश्वास आहे. पण राजा म्हणला तपासून पाहायचं. काय तपासलं पाहिजे का. नामदेवरायला तपासण्यासाठी गाय कापली आणि नामदेवरायनं ती गाय चेतन केली. ऐका. आणि माऊली महावैष्णवांना तपासण्यासाठी विहिरीचा अधिकार लक्षात घेतला. खोल पाणी आहे. मला वाटतं अष्टमा सिद्धीपैकी लघिमा नावाच्या सिद्धीचा वापर केला. त्या सिद्धीला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. या सिद्धीच्या बळावर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी वरी पाणी आणलं. दृष्टांत संपला. परिणाम काय झाला सांगू तुम्हाला. बाकीच्या राज्यातली संत शक्यतो आपल्याकडच्या संप्रदायाला इतकं मानित नव्हते. एवढं मानित नव्हते. तर चारुकीर्ती नावाच्या प्रधानासह उत्तर भारतातला मुसलमान राजा या राजानं तिकडच्या शास्त्रींना सांगितलं. त्या शास्त्रींना आपल्याकडे शास्त्री नव्हते. मला वाटतं महाराष्ट्रात पहिले शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हो आणि ही शास्त्री पदवी यांच्या अगोदर पैठणला तपासल्या जायची. पण अगोदर शास्त्री पदवी उत्तर भारतात दिल्या जायची. मग त्या सगळ्या पंडितायला आचार्याला शास्त्रींना या उत्तर भारतातल्या मुसलमान राजानं सांगितलं देखो बोला महाराष्ट्र के संत कोई का पाणी जसा समुद्र प्रयाण त्या याला जसा असा उचंबळतो ना. तीर्थावळीत एक प्रकरण आहे बापू गोड. तव गडगडीत कूप उदके ओसंडला कल्पांती खवळला सिंधू जैसा कल्पांती खवळला सिंधू जैसा. तव गडगडीत कूप उदके खवळला कल्पांती खवळला सिंधू जैसा कल्पांती खवळला. गडगड आणि कुप म्हणजे तोईर. उदके ओसंडीला कल्पांती खळवळला सिंधू जैसा. ज्या वेळेला नुसतं भरत नाही त्यावेळेला असा प्रलय होत असतो. त्या प्रलयाच्या वेळेला जसा सागर असा ओसंबून खळवळतोय अशी ती वीर खळखळा भरून आली
गाईचं आणि विहिरीचं अजून 3 प्रकरणे 3. पुन्हा कधी योग आला तर सांगल. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. असे 5 प्रकरण उत्तर भारतातल्या मुसलमान राजाने उत्तर भारतातल्या शास्त्रींना सांगितलं, आनंद आश्रमातल्या लोकांना सांगितलं, तरी ती मानायला तयार नव्हते. त्यांच्यात एक वारकरी होता, त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. आणि मग या वारकऱ्यांना घेऊन मंगळवेढ्याला नामदेवरायाचं घर पाहिलं, इथं येऊन आळंदी पाहिली. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा मुसलमानाने नामदेवरायाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा प्रचार करावा, इतकं मोठं नाविन्य माझ्या आळंदीतल्या मालकांचं आहे. म्हणून निळोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा राहिले आपले. ट्रॅक्टर किती भारीचं घ्यावं, पण आपला बांधा आला की स्टेरिंग फिरी जावा. हो, दुसऱ्याच्या केळीत कशाला घालायचं आहे का नाही, चूक असते. असं नाही करायचं. आपलं जित्रोक बांध आहे का तिथूनच वळवायचं. शेजारणीनं सुनानं जास्त शेण कालिलं म्हणून सडा टाकला शेजारणीच्या अंगणात. तर ती अशीच होती. ती म्हणली, घेती काय ग मग अंगण, इथं सडा टाकला अंगण घेती काय. तसं आपल्या इथं 100-200 म्हशी असावा, पण आपल्याच अंगणात सडा टाकावा. उगाच शेजारणीचे कशाला बोट तुराट्या मोड्यावर बोट मोडी ती नको. आपल्या आपल्या वेळेत जेवायचं. मला वाटतंय आदरणीय सटले गुरुजींचं भजन दुपारी का नंतर आहे. वा वा, गायनातलं एक तज्ज्ञ रत्न आदरणीय सटले गुरुजी. गोड गोड. पुन्हा लोक जेवायची वाट करी. असो, एका व्यक्तीने 250-300 ग्रंथ लिहिले. अशा एका महात्म्याचा पुरावा सांगतो आणि पूर्णविराम करतो. काय महिमा आहे मालकांचा.
आपण ज्या भूमीत आलो का, या भूमीची ताकद काय. राजे हो, इथं येणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा आवडतात. यात्रे अलंकापुरा येती, यात्रे अलंकापुरा येती, अलंकापुरा येती, ते अवघाती विघ्नरा, ते अवघाती विघ्नरा. पुरावे आपण 1.5 महिना झालं की पुरावे पाहिले होते. आम्ही एकदा लांबून येऊ लागलो होतो. आमच्यासोबत मालिका घ्यायला भाऊ यायला नाद असते, मालिका सोबतच ठोत असते. पाहिली आम्ही ती पूर्ण मालिका. पाठ होतोय मला 6-10 वाचलं, मला शिव्या पाठ आहेत 450. पण देण्याचं कधी योग येत नाही. काय करायचं द्यायचं कधी नाही, काय नाही. हो, काही संबंध येत नाही. हो, बाहेर जरी नसलेत काही घरच्याला देते. नाना झालं हे अण्णा भाऊला माहिती, मी घरी बी देत नाही. बरा खेळ त्याशिवाय द्यायचं काम नाही. बरं या करा 6 पैकी ती एक गोष्ट असते. हो, सगळ्यात नशीबवान संसारातला माणूस ते, त्याला बायको कमी कानाची भेटावा. हो, 6 पैकी एक. बरं का पुरावा आहे. कोणाचा आहे पुरावा माहिती आहे का तुम्हाला? तो पुरावा आहे राजा भरताचा. विश्वात सगळ्यात जास्त प्रापंचिक भोग जर कोणी भोगले असतील तर त्याचं नाव भरत आहे. रावण त्याच्या पायाला चिटकलेली मातीचा कण पण नव्हता. इतके मोठे राजा भरतरी आली नाही, नुसता भरत. पैठणच्या मालकांनी वर्णन केलं त्या भरताचं. त्यानं सांगावं प्रपंचात पत्नीचं सुख ज्याला असेल तो 6 सुखापैकी 1 नंबरचा. आणि देऊच्या मालकांनी सांगितलं उचकानी असली की दुःख उदंड कर्कसे संगती, दुःख उदंड फजिती. शिव्या द्यायचं काम नसावं. आणि काही काहीला उगाच नाद असतो. कातड बायको, अरे पाहुणे आलेत ना, हे पाय काय ते कातडन ही ह्यो चांबडा नादच असतो. काही काही येडगोळा लय येडपट असते तो. तिला टोचण्या खायचा आणि याला बुके खायची नादच असतं. काय कायला घोडा सांगतो आठवलं म्हणून. आम्ही एकदा घोडी घेतली आहे की नाही भाऊ. शेतात जात होतो घोडीवर, चांगली घोडी. हे भरमुडे फरमुडे घालण्यापेक्षा ते बरं आहे ना. चांगला नाद आहे, पुरुषार्थी नाद आहे का नाही. घोडा असावा शेतकऱ्याच्या दारात, कोंबड्या नसावा. पापा पापा ती 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 ती, पापा पापा ती 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 ती. हा महाराज येता का दूध प्याला? आत्ता दूध आणतो. उंदीर धरले आणि थैली आणली पप्याच्या माईनं. पापा पापा दूध पिपी देते. ह्यांना काय रोगर पाचतो का मला हे असं? हा, आमचं का 10 पिढ्याचं पापूत आलं का सोंबळ्या? 70 एकर जमीन कोंबड्या पाळल्या, गाय पाळी नसतो. घोडी घ्यायला गेलो संसारात. असं मला ना दे गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचा येतो. पुन्हा काय त्यांचा महिमा त्याच्यावर येतो. एस टी म्हणजे बस स्टँडला नेतो, उशीर लागू द्या ना, काय होतं त्याला, मध्ये नाही सोडित. घोडी घेतली आम्ही तर त्यानं ते पैसे गिसे बऱ्यापैकी सांगितले. नेमक्याच तुरी इकल्या होत्या त्या आली, चांगले पैसे आले ते तुरीचे. तर मग त्याला म्हणलं वा पैसे देऊ. घेणारे माणसं लय हुशार. ते म्हणले ₹1,00,000 बसून पाहिल्यावर देऊ. घोडी मसड हे वरून पाहायची नाही. म्हशीला बिब्याचा वाफारा द्याला आणि कास आली माठावानी. येडगळ होतं. घरी घेऊन आलं, बापान पैसे इकले आणि ते कापूस शिकला आणि म्हणला मसड पान किती मोठी कास आहे. दुसऱ्या दिवशी वाफारा गेला आणि कास झाली बुटक्यावानी. तर छापी भिजवायला पाणी नाही. छापी नाही कळायची तुम्हाला. छापी म्हणजे आमच्या मराठवाड्यात चिलमीच्या खालून लावते त्या धुडक्याला छापी म्हणते. हो, छापी भिजवायला दूध नाही. ती मसड कडब्याचा कारण हो. 19 पेंढ्या मकाची खाची. हा, दुधाचा पत्ता नाही. हो, बैल पण धरून पाहायला पाहिजे. फिरताना पावलं साळी कुठल्यावर टाकीतो. हो, कापसाच्या मुंडक्याव पावलं. काय करायचं ते बैल आहे का नाही. घोडं सुद्धा बसून पाहिजे. देखाय काय करायचं ते का प्रदर्शन मध्ये मांडायचं का. ते म्हणलं महाराज जी ऐसा काम करो, ये सब पैसे
मगच द्या. हिंदी अशीच आहे मैन, आपल्याला येतच नाही ना, आहे का नाही. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मै खाली राहिला. आणि काय गरज आहे मला, मराठी नीट येते ना. मला कळतं जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. हो द्वारकाबाई, हो कस्तुराबाई, मंजुळाबाई, शेवंताबाई, चंपाबाई, अंतिकाबाई, हो भागूबाई, हो जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत का तिनं बासुंदी करून ये, दुधाचा खराब हो तुझी जी. हो ना, पिठल्यातलेच गोळे फुटत न कशाला बासुंदी करते माय, त्याच्यापेक्षा आम्ही तसंच पिऊ न. ज्याला मराठी नीट येत नाही त्याला बोलायचा ना उसका रस. अरे उसका म्हणजे कोणाचा, उसका रस पिंगे उसका. अरे उसका कोणाचा पितो, एक तर उसाचा म्हण नाही तर गन्ने का म्हण ना, तो उसका रस. म्हणलं त्याच्या रसामुळं पप्याच्या माईने हिरीत जीव दिलाय आणि तू त्याचा रस आम्हाला पाजल्यावर मारतो काय सुंबळ्या. विठाला विठाला. बऱ्याच ज्या गावाला जाऊ नये का त्या गावाला जा चालेल, काय कायला ना आता काय गरज आहे का त्याच्यावर, आहे का नाही. मग ते म्हणलं हे सगळे पैसे नंतरच द्या. म्हणलं काय हरकत नाही. ते आलं आणि ते म्हणलं बसा, पहिली चाल आहे का नाही शिवाजी भाऊ, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, 45 ते 50ची मोटरसायकलची स्पीड. त्या चालात घोडी पळावा आणि हातातल्या तांब्यातलं पाणी सांडू नये. तिला घोडीच्या तिन्ही चाली म्हणावं. चाली तिन्ही होत्या, त्याला 11,000 आगाव दिले की नाही आपण, दिले. ती कीर्तनाचे दिले ते मात्र, आणि ते आधी दिलेले तू तुरीचे होते. माणसानं कीर्तनात खरं बोलावं, आहे का नाही. जिबीला इचुडसन झोपीत एका दिवशी खरं बोललं पाहिजे माणसानं. हो काय, आमची इथे एक म्हातारी गावरान तुपात चपाती खाची, शेजारने विचारलं जीजी काय खाल्लं, काय नाही कुटके खाल्ले. सकाळच्या मसड मेली, पाठच्याला मसड मेली, जीव गेल्याच निमित्त झालं, मेली सकाळच्याला मसडन, खोटं काऊन बोलायचं. हो मग ते माणूस खुश झाला. मी म्हणला घोडी लई चांगली, तिन्ही चाली. गेलो शेतात, घोडी पहिल्या चालीला चांगली, मधल्या चालीला चांगली, तिसऱ्या चालीला चांगली, पण घोडीला खोड होती, लोंब कळलेल्या बोरी खालून जात होती. हो स्पीकरवाले, तुम्हाला काय घोडी माहिती आहे असन, पण वेगळी घोडी माहीत असेल. ही 4 पायाची घोडी तुम्हालाही माहीत नसेल. विठाला विठाला विठाला. खळखळून हसायले ते पण बिचारे. नशीब माझं चांगलं, मला 4-2 बाऱ्या बसता उतरता येत होतं म्हणून उडी टाकली, नाही तर गिरगावकराचं थुत्तर सगळं वरबाडून गेलं असतं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं, आणि उचकाण्या बायको संग संसार केल्यापेक्षा इधूर भलं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आणि अवकुसळ बायकोशे रंडका भला. म्हणायचे की नाही मालक बरं. आपलं वाक्य नाही, मालकांचं वाक्य. विठाला विठाला विठाला. चला पुन्हा सांगतो मालकांचा अधिकार. काय अधिकार आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांचा आदर विटेवरच्या मालकाला सुद्धा आहे. खूप मोठी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का, प्रमाण घरी गेल्या वाचा. आता इथं येणाऱ्या व्यक्ती त्याचा उद्धार होईल नवळ नाही, त्याचे कुळ सुद्धा उद्धारतात. वाचा, इथलं प्रकरण वाचा, समाधी प्रकरण वाचा, लक्षात येईल तुमचं. वा 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 वा, चांगलं वाचायचं शिकार सज्जन. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर तीर्थावळी, समाधी प्रकरण, नाट, हे सगळे जर प्रकरण जर तुम्ही वाचिले ना, आणि तुम्ही जर आमच्या पुढे बसले ना, तर काय आमची टप्पर आहे भांगारवा बोलायची. घाम आला पाहिजे गुरुजी, असे श्रोते पुढे पाहिजे. कीर्तन करताना कष्टावाला झाला पाहिजे, पण घामानं. हो असे श्रोते पाहिजे. आणि तुम्हाला काहीच नाही, हा मग चालतंय आमचं. याला झिब्याला शिमग्याच्या त्याला, मग काही बी भेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही व्हायचीस का, काही म्हणते का काही बी. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला शंकर उपमा दिली, ती अशी याच्यासाठी दिली का, तुम्ही इतका अभ्यास करावा की आमच्या लोकांनी रेल्वेच्या मुंडक्याची भूमिका घ्यावा. रेल्वेचे अपघात कमी होत असतात बरं का, ते रस्ता सोडत नसते. अशा अभ्यास करून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन.
ही तुमची ताकद आहे. तुम्ही जितके जितके असे प्रगल्भ होतान का तितके मग आमची लोक नीट बोलतील. हा अधिकार फार मोठा. उद्या तात्विक सात्विक अधिकार संपन्न वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत आधारी उंच कीर्तन उद्या समाधी सोहळ्याचे आवर्जून ऐका. तुम्हाला लक्षात येईल या अधिकाराचं महत्व, या ठिकाणाचं महत्व किती मोठं आहे. फार मोठी ताकद आहे. काही कायला हे काहीच नाही, मी वारीला आलो मग काय सोमळ्या काय नवल केलं, उपकार केला का वारीला आला असतं. नाही मी असं वाचितो आणि मग काय नवलाची गोष्ट आहे. तुला जर कोंबडं केलं असतं तर सतार भाईनं उद्या कापलं असतं. तुला माणूस केलं म्हणून वाचितून सोमळे हे सांग ना. आपण कार्तिकी वारीला होतो कालच्या. महाराज 469 किलोमीटर त्या लोकांच्या गावापासून पंढरपूर आहे. 469 किलोमीटर, 11 दिवसाचा प्रवास, 11 दिवसाचा. माणसं समाजानं पारधी समाजाची माणसं, कृष्णाजी माऊली जायखेडकर अशा पवित्र महात्म्यांनी त्यांच्या गळ्यात माळी घातल्या. पारधी समाजाचे माणसं. जमीन विचारलं कित खाली येतं, डोळ्यातून पाणी आलं. 4-4, 5-5 एकर जमीन डोंगराळ भागातली. तर 15 दिवस 16 दिवस वारीला आणि 14 दिवस संसाराला. 16 दिवस जाणं येणं आणि पंढरपुरातले 2 दिवस. हे 16 दिवस गोरे गुरुजी वारीला आणि 14 दिवस संसाराला. ते घरच्या शेतीतलं खातेत. निदान आम्ही पाकिटं घेऊन तरी वाऱ्या केल्या पाहिजे, हे का नाही? हो, केल्या पाहिजे वाऱ्या. अत्यंत गरज आम्ही करणं. हो, आश्चर्य वाटलं त्यांच्या पायाचे असे त्या टाचाचं असं खुरडं ना तर झाडाची साल कशी निघती अशा पायाच्या खपल्या निघू लागल्या. हो, पारधी समाजाची म्हैस माणसं, पारधी समाजाची. काय पुढे गेलीत लोक, किती पुढे गेलीत. चला, या ठिकाणाची फार मोठी ताकद आहे. ऐका उद्या सद्गुरू समाधीधन सद्गुरू जोग महाराजांच्या अधिष्ठानावर कीर्तन ऐका. सदनला कीर्तन ऐका. मोठ्या मोठ्या आदरवी लोकांची कीर्तन असतात, ऐका ते ऐका. मला गुलेबा खूप विनंती करत होते, पण मला इथं कीर्तन ऐका वाटते तर, आहे की नाही भाऊ, ऐका वाटते. पण आम्ही वाचता एक पुरावा वाचिला की इथं कीर्तन करण्यात पण फार मोठं पुण्य आहे. हो, ते आपण पुन्हा पुरावा आहे, वाचा, लक्षात येईल तुमच्या. मग लक्षात आलं आपण करावं. पण इथं ऐकायचा छंद खूप ऐका असं वाटतं कीर्तन. असो, काय महिमा आहे मालकांचा. अहमदाबादचा एक सुवर्णकार आहे. मग माणसाला व्याधी नाही असा माणूसच नाही. एका मालकाचा पुरा, जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुची शोधोनी पाय. समर्थांचा पुरावा. आणि इकडं मालकांचा पुरावा, राजा दुखिया प्रजा दुखिया, प्रत्येक जण दुखी. दुःख नाही असा माणूस नाही. याच्या पलीकडे सांगू का, ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला हात दाखवायचा लय नाद. काय हात दाखवू का सगळं तू ह्याच पोटात घे, तू काय माहित. पलतानात काही न काही. मला वाटते वारकरी संप्रदायातल्या लोकांनी हे भंगिरे धंदे नाही केले पाहिजे. हा, हे हात दाखवान, आमकं करान, द्वाऱ्यान, गंडेन, ह्या संप्रदायात ह्या देवायला मानितच नाहीत ना आपले लोक. त्याच्या भक्तायलाही मानित नाहीत. इतका पवित्र संप्रदाय. आपण नाही असे भंगारी असे डोक्यावर घेतले पाहिजे. भंगारी देव पण नाही डोक्यावर घ्यायचे. हो, ज्या देवाला बिनाकली प्राणी लागते ते देव आपलं तरी काय भलं करते. काही देवाला बोकडे आवडते. बोकड्याला 3ऱ्या दिवशी बहीण कळत नाही, फार खाली येऊन सांगत नाही. बोकड इतका बिनाकली. त्याला तो बोकड आणि त्याची बहीण सकाळी जन्माला आली. आजचा सूर्य पाहिला, आजची रात्र पाहिली, उद्याचा सूर्य पाहिला, उद्याची रात्र पाहिली, परवाचा सूर्य पाहिला की त्या बोकडाला त्याचीच जन्माला आलेली, त्याच्यासोबत एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली बहीण ज्या बस्ताला कळत नाही. इतका हलकट भोकड्या ज्या देवाला लागतो ते देव किती हलकट असेल. मग ह्या देवाला मानणारे पण किती हलकट असतील. इथे येणाऱ्यानं ते मानायचं नाही, अद्याप नाही. तरी या ठिकाणाची ताकद आहे आपल्याला. बरं का, तुम्हाला एक सांगू का, 2 वस्तू एकात घातल्या की कामच संपलं. हा, म्हणून हिऱ्याला मांदूस नावाची पेटी असती. हिरा ठेवण्यासाठी मांदूस नावाची पेटी पुराणात वर्णन आलं. मांदूसामध्ये हिरा ठेवावा लागतोय. त्याच्या संगतीत भंगिरे आलं की हिराही जातो. हो, 99 वर्ष एकानं साधना केली आणि मरायला टाईम राहिला 4 घंटे, तितक्यातच एक आठवलं
तरी तपोबळी जन्मधरी. या ठिकाणावर आल्यावर बाकीचं तोंडात धरायचं नाही. मराठवाड्यातली भुंगे मानस सरोवरावर गेले. धोंड्याचा महिना होता. मानस सरोवरावर गेले आणि त्यानं धोंड्याच्या महिन्यात जेवायला बोलिलं. यायला जेवायला बोलल्यावर यायनं शिदुऱ्या तोंडात घेतल्या होत्या. तिथे गेल्यावर जेवायला बसा म्हणल्यावर हे ह्याच्यात तोंडातल्या शिदुऱ्या खाऊ लागले. पाहुण्याने विचारलं कसं काय जेवण आमचं? काय आमचं आणि तुमचं एकच आहे. तिकडे एक म्हातारा भुंगा होता माळकरी. ते म्हणला ही आधी तोंडातले गोळे खाली टाका. इकडे भुंग्याला गोळे करायचा नाद होता. ते गोळेच खाऊ लागले ना. आणि त्यानं फुलाचा मकरंद ठुलता. इथं ओरिजिनल मकरंद आहे. हा तोंडात धरा. इथला मकरंद कानात धरा. इथला मकरंद अंतकरणात धरा. आपल्या जीवनाचं सोनं होईल. भंगीर नका. इथं आल्यावर बाकीचं नाहीच कायचं. तर आपला उद्धार आहे. तुम्हाला एक सांगू का, आजारावर निदान करण्यापेक्षा आजाराला औषध दिल्याच्या नंतर पथ्य सांगणारा डॉक्टर हा विद्वान डॉक्टर असतो. आणि डॉक्टरनं सांगितलेलं पथ्य पाळणारा अर्धा डॉक्टर असतोय. पथ्य पाळणारा पेशंट सुद्धा अर्धा डॉक्टर असतो. सर्दी राहावा म्हणून डॉक्टरनं गोळ्या दिल्या. यानं गोळ्या खाल्ल्या चिचा खाल्ल्या. आणि पुन्हा म्हणला सर्दीच राहत नाही. म्हणलं डॉक्टर खातो का सुंबळ्या आता. तसं इथं आल्यावर काही पथ्य येतं. ते पथ्य पाळायचे असते. मग या ठिकाणाची ताकद कळती. मग या ठिकाणाचा अधिकार कळत असतो. चला, अहमदाबादला एक सोनार आहे. मोठा माणूस आहे पैशावाला. त्या काळातला 700 वर्षाच्या नंतरचा काळ आहे. नंतरचा काळ, समाधीच्या नंतरचा काळ. एवढा श्रीमंत गुलेबा सोनार, एवढा श्रीमंत. पण त्याचा भाव अलंकापुरावर बसला. आणि अलंकापूर नगरीत तो सोनार आला आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर त्यानं डोकं ठेवलं. त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा तर त्या सगळ्या पूर्णत्वाला गेल्याच. पण काय त्याच्या मनात काय विकृती होती, काय व्याधी असतील, काय असेल, ही सगळी संकट निर्विघ्न झाली. आणि त्यांनी दुसऱ्या वारीला एक मोठा नारळ घेतला. त्याची वरची शेंडी तशीच ठेवली. नारळामध्ये एक सळई टाकली. सळई म्हणजे लोखंडाची. सळई टाकून बारीकसं छिद्र पाडलं. छिद्रानं मधलं पाणी काढलं. मधलं कोरून 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 पकवात जसं आतून कोरतेत ना, तसं सगळं त्या नारळातलं खोबरं पाणी सगळं कोरलं. आणि त्याच्यात हिरे टाकले. हिरे कणिक लावली. हिरे त्या नारळाचं तोंड बंद केलं. आणि ते नारळ माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवलं. 400 वर्षापूर्वीचा काळ. समाधीला 700 किती वर्ष झाले? 727. हा काळ 400 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला तुकोबाराय होते. समाधीवर नारळ ठेवलं. साक्षात्कार झाला. आणि ते नारळ तुकोबारायकडे सुपूर्द करायला लावलं. समाधीवरलं नारळ उचला आणि देहूला हे नारळ तुकोबारायकडे देऊन टाका. महिमा सांगतोय, महिमा शेवटचा पुरावा. आणि ते नारळ तुकोबारायांकडे आलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्याकडे हा नारळाचा प्रसाद पाठवलाय. ते नारळ काय हल्लीच्या महाराज लोकायला पाकिटाव दिलेलं नारळ थोडा असेल. ते नारळ काय एखाद्या लग्न कार्यात, एखाद्या राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या कार्यक्रमातल्या सत्कारातलं नारळ थोडा असेल. ते माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सुपूर्द केलेलं नारळ होतं. तुकोबारायांनी ते संग्रही ठेवलं. योग आला त्याचा. एके दिवशी तुकोबारायच्या सानिध्यात एक कोंडोजी नावाचा व्यक्ती आला. कोंडोजी, त्याचं नाव होतं कोंडोजी. ब्राह्मण होता कोंडोजी. पण बुद्धीचा जर विचार केला तर वेदाभ्यासात शून्य, शास्त्राभ्यासात शून्य, पुराणाभ्यासात शून्य. गोड बोलणारा, एखाद्यानं सांगितलेलं काम निमुटपणे करणारा, असा सात्विक सदाचारी पुण्यशील पावन कोंडोजी नावाचा ब्राह्मण. पण काहीच येत नव्हतं. काहीच नाही. तुकोबारायच्या कीर्तनात बसले तर नुसत्या टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. त्यांनी सांगितलेले पुरावे दुसऱ्यांनी जर विचारले तर शून्य. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. तर ह्या कोंडोजीच्या अगोदर एक विद्वान व्यक्ती आली आपली, गुरु. तर ते ज्ञानोबारायनं पाठवलेलं नारळ, तुकोबारायांनी तुळशीच्या मंजुळाचा हार आणि अभंगाच्या अशी लिहिलेला एक कागद त्याच्या हातात दिला. त्याच्यावर नारळ ठेवलं आणि तुळशीच्या मंजुळाचा हार घातला. तर त्या व्यक्तीनं तुकोबारायाकडे तिन्ही वस्तू फेकून दिल्या. मी किती मोठा माणूस आहे. वेदशास्त्र संपन्न आहे, पुराणिक शास्त्रीय आचार्य पंडित आहे.
केवढा जरी असेल तर तुकोबरायापेक्षा थोडा मोठा आहे. निष्ठेनं देवाचं भजन करणारी माणसं ब्रह्मवेत्यापेक्षा मोठी असतात. नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी. तीर्थे ती लोटांगणी, तीर्थ सुद्धा पाया लोटांगण घालतात. यम सुद्धा त्यांचं पायवंदन करतो. नामधारकाची ताकद पैठणचे मालक सांगतात. तर ते तुकोबराय ते वापस केलं. त्याच्यावर 4थ्या-5व्या दिवशी कोंडोजी नावाची व्यक्ती तुकोबरायाच्या दारात आली, प्रणाम केला. का म्हणे कोंडोजी, फार दिवसापासून कीर्तन ऐकता, ह्या 4-8 दिवसात तुम्ही इकडंच दिसता, काही घरदार? काही नाही म्हणे, मला घर नाही, दार नाही, काही नाही. तुमची कीर्तन ऐकतो, तिथं कीर्तन ऐकल्याच्या नंतर जो प्रसाद भेटेल तो प्रसाद खातो. माझी परिस्थिती नाजूक आहे, गरीब आहे, मला काही शेतीवाडी वाडागिडा घरगीर काहीच नाही. तुकोबरायांनी या विद्वान व्यक्तीनं परत केलेला हार त्याच्या गळ्यात टाकला. त्याचं नाव होतं कोंडोजी. महिमा सांगतोय, महिमा. त्याच्या गळ्यात टाकला आणि ते अभंगाची पर्ची देऊन टाकली आणि त्याच्यावर ते नारळ ठेवलं आणि पाठीवर थाप टाकली. कोंडोजी, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा प्रसाद आहे नारळ आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा प्रसाद आहे नारळ. ते नारळ कोंडोजीनं फोडल्याच्या नंतर हिरे निघले मधात भाऊ. पसाभर हिरे, पसाभर. एखाद्यानं बोटवरी करा बरं, तुम्हाला हिऱ्याची अंगठी दाखवा ना कोणाकडे ऐकत असेल तर स्फटिकाची. हो, परवाला एका व्यक्तीनं जावायला हिऱ्याची अंगठी केली 1,69,00,000 आणि हिरा होता ज्वारी एवढा. ज्वारी कळती ना, बाजरीपेक्षा दुप्पट मोठा, मक्केतला अर्धा दाना. 1,69,00,000 हिरा एक. असे 98 हिरे सापडले. आणि कोंडोजीचा वाडा, त्या परगण्यात तसा वाडा कोणाचा नव्हता. सुभे आणि परगणे म्हणजे त्या काळात तालुक्याला आणि जिल्ह्याला सुभे परगणे म्हणायचे. ह्या जीनच्या पॅन्टीवाल्याला कळायचं नाही परगणे आणि सुभे काय. त्या परगण्यात, त्या सुभेत तसा वाडाच कोणाचा नव्हता. तो वाडा एका सात्विक, एका वारकऱ्याचा वाडा या प्रसादात झाला. हार जो गळ्यात घातला होता का, त्या तुळशी फेकून नाही दिल्या, त्या तुळशी वाळत घातल्या आणि रोज सकाळी देवदर्शन झाल्याच्या नंतर त्या हाराचा असा तोडायचा, त्या तुळशी खाऊन टाकायच्या आणि पाणी प्यायचा. बंदा हार खाल्ला. बंदा हार जे अभंग दिलते का, त्या अभंग वाचू लागले आणि कारांतरानं जीव इतकी पातळ झाली, इतकी पातळ झाली की वेदाची कृपा झाली. आणि त्या वेदाच्या कृपेने या भारत देशात 5 राजे झाले. पहिले कृष्ण, दुसरे विदुर, कनक आणि 5वे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5वे राजे 5वे. आणि 5व्या राजाच्या घरी देवघरातला पुजारी म्हणून कोंडोजीला मान मिळाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरचा मान, पूजा करायचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. महाराज, ताकद कोणाच्या प्रसादाची होती? ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या. ज्या माणसाला रटप म्हणता येत नाही त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांनी देवघरातलं पौरोहित्य द्यावं, ही ताकद कोणाची? ज्याला 4 कौलाचं घर नाही, सुभे आणि परगण्यात नंबर 1चा वाडा होतोय, कृपा कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची. हे सामान्य माणसाला इतकं उंच नेऊ शकतात. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बापू तिला असं दोरी लावून तिचा वडान पलीकडे मग ते काटा असा पाडा गिरगावकराचा मुर्दा. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो. थकलेली लोक असतील गुरुजी, तुमच्याही पाठीमागं रोजचा व्याप आहे. लक्षात घेतो तुमची सुद्धा परिस्थिती, की ब्रह्मदेवाला ही लोक का आवडतात याचा एक पुराणातला वृत्तांत सांगतो तुम्हाला. द्वापार युगामध्ये पांडव पुष्करला गेली, त्यावेळेला मंदिर नव्हतं बरं ब्रह्मदेवाचं. वाक्य नीट आहे का? आता पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर आहे डॉक्टर साहेब.
याच्या अगोदर नव्हतं. मी पुराण सांगतोय तुम्हाला. पांडव ज्या वेळेला तिथं गेली, ते तीर्थ इतकं पवित्र होतं. त्या तीर्थावर ज्याला लग्न करण्याची इच्छा आहे त्याला संन्यास घ्यावा लागला काही वेळापुरता. तो संन्यास पंढरपुरातल्या मालकानं तात्पुरता द्यालता, नुसता कपड्यापुरता. तनपुरे बाबा, तो आज संन्याशी होऊनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. हो, पंढरपुरातल्या मालकानं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भगवी लंगुटी दिली. अर्जुना, तुला खोटा संन्यास व्हावं लागतंय, आमच्या भगिनीचं हरण करावं लागतंय. कारण दादानं सुभद्रा दुर्योधनाला दिली ती. त्याला दुर्योधन म्हणत नाही मी, त्याचा पाहुणा आहे का तुमचा कोणी? दुर्योधन नालायक होता. किती नालायक सांगू तुम्हाला. मोठी भाऊजई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजईला कामात्मक दृष्टीनं वृत्तीनं स्वतःच्या मांडीवर बशील तर किती दुर्योधन भाडवा असेल. इतका हलकट होता दुर्योधन, इतका हलकट. संगती कोणाची असू दे त्याबद्दल नाही, पण यानं ते चुकीचं काम केलं ना. आई समान असणाऱ्या भाऊजईला ज्याने वासनात्मक वृत्तीनं मांडीवर बसवा, गुरुजी किती नालायक असेल तो दुर्योधन. त्याला काय म्हणायचं दुर्योधन? दुर्योधन्या. महाभारतात 24 लोक नालायक होते. जयद्रथ माहिती आहे का तुम्हाला? जयद्रथ अहो, भिलेल्या कुत्र्याला दुसरं कुत्रं चावत नाही. युद्धाचा न्याय कुत्र्याला कळतोय. युद्ध न्याय कुत्र्याला कळतो. तुम्हाला माहिती आहे का? युद्धातल्या व्यक्तीनं शस्त्र संपल्यावर हात वरी केला की पुढचा त्याला गोळी मारत नाही, शस्त्र मारत नाही युद्धात. हा युद्धातला न्याय आहे. हातातले शस्त्र संपले तर त्याला दुसरा मारत नाही, हा युद्धाचा न्याय आहे. कुत्र्याचं माहिती आहे ना तुम्हाला? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि त्यानं कष्टा घातला की ते कुत्र त्याला चावत नाही. कष्ट कळायचं नाही तुम्हाला. दोन्ही पायात माझा शेपूट. हे नम्रतेचं लक्षण आहे ना. मग वादातला न्याय कुत्र्याला कळतोय. वादातला द्वंद्वातला न्याय कुत्र्याला कळाला, हे जयद्रथाला कळाला नाही. या भारतातल्या मानवी सिंहाला त्यानं लात मारली. त्याचं नाव होतं अभिमन्यू. इतका नालायक होता जयद्रथ. प्रातां विनियोगेन प्राता सवितेहि ब्राह्मी मुहूर्तास्ततेवच विशंति चत्वारो नाम निषेध भयं गौहत्या समं पापः नैवं गिरगावकर लिखितम. विशंती चत्वार हे 24 लोक यांची नावं घ्यायची नाही.